नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज दिनांक 23 फेब्रुवारी 2026 आणि आजच्या आठवड्याचा हवामान अंदाज आपण आज देणार आहोत। काही स्वयंघोषित हवामान तज्ज्ञांनी पाऊस येणार आणि महाराष्ट्रात बरंचसं नुकसान होऊ शकतं असे अंदाज दिल्यामुळं शेतकरी थोडा संभ्रमावस्थेत आहे। कारण बऱ्याच शेतकऱ्यांची तूर काढून पडलेली आहे, हरभरे काढायला आलेले आहेत, कांदा सीडचा कांदा हा नाजूक अवस्थेमध्ये आहे। त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचे फोनसुद्धा येऊन गेले आम्हाला। पण आपला हवामान अंदाज हा रविवारी रात्री उशिरा किंवा सोमवारी सकाळी येत असतो, त्यामुळं आपण लगेच लवकरात लवकर हा व्हिडिओ बनवतो आहे। तर जर परिस्थिती पाहिली तर मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशामध्ये हे ढगाळ वातावरण आज, उद्या आणि परवा सोमवार, मंगळवार, बुधवार म्हणजे 23, 24 आणि 25 तारखेला विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात ढगाळ वातावरण, अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे। याच्यामध्ये जर आपण पाहिलं या मॅपमध्ये थोडासा हा जो रंग आहे भंडारा, नागपूर, त्यानंतर थोडासा वर्ध्याचा काही भाग, यवतमाळचा काही भाग, चंद्रपूर, त्यानंतर हा यवतमाळचा इकडचा, मी तालुक्यासह सांगतो तुम्हाला। भंडारा जवळपास सगळं आहे। त्यानंतर नागपूरमध्ये कामठी, मौदा, कुही, उमरेड, भिवापूर, वर्ध्यामध्ये समुद्रपूर, देवळी, हिंगणघाट, यवतमाळमध्ये राळेगाव, मारेगाव, वणी, पांढरकवडा, केळापूर, झरी, जामणी, आर्णीचा काही भाग, नांदेडमध्ये माहूर, किनवट, हिमायतनगर, अर्धापूर, भोकर, त्यानंतर लोहा, बिलोली, देगलूर, त्यानंतर लातूरमध्ये जवळपास पूर्ण जिल्हा आणि बीडचा अंबेजोगाई, केज, धाराशिव जवळपास पूर्ण जिल्हा, सोलापूरचा साऊथ सोलापूर, मंगळवेढा, जत, सांगलीमध्ये एवढ्या भागामध्ये या भागातल्या क्वचित ठिकाणी बघा, एवढाच भाग, त्यातलंही क्वचित ठिकाणी पावसाचे काही थेंब पडू शकतात। मोठा पाऊस कुठेही अपेक्षित नाही, फार नुकसान करेल असा पाऊससुद्धा कुठेही अपेक्षित नाही। फक्त मी सांगितला या नकाशामध्ये एवढा भाग दिसतो, एवढ्या भागातल्या काही ठिकाणी किंवा क्वचित ठिकाणी सोमवारी म्हणजे आज तुरळक थेंब पडू शकतात। त्यानंतर वातावरण इतर ठिकाणी सगळं कोरडं राहील। मंगळवार, बुधवारपासूनसुद्धा कोरडं वातावरण राहील। त्यामुळं घाबरून जाण्याची आपल्याला भीती नाही आहे, घाबरू नका। हवामान कोरडं राहील। जिथे फक्त काढून ठेवलेला माल असेल, काही शेती उत्पादनं असतील, त्याला या भागातल्या शेतकऱ्यांनी थोडंसं झाकून ठेवावं। पावसाचे अगदी थोडेसे तुरळक थेंब, सडा शिंपडल्यासारखे थेंब पडले तर पडले, नाही तर पाऊस पडणार नाही। आणि इतर भागातल्या शेतकऱ्यांनी मात्र निश्चिंत राहावं, तिथे फारसं पावसाची शक्यता नाही आणि कोरडं हवामान राहील। या दरम्यान या आठवड्यात तापमान हे कमाल तापमान 30 अंशापासून तर 35 अंशापर्यंत राहील। बाकी ठिकाणी कुठेही पावसाची शक्यतासुद्धा नाही। तर हा हवामान अंदाज महत्त्वाचा होता, त्यामुळे लवकर आपण हवामान अंदाज टाकला। आज संध्याकाळी 7 वाजता लाईव्हमध्ये आपण यापुढे खरीपाचं आपण जे व्हिडिओ सुरू करतो, लाईव्ह सुरू करतो, त्याच्या आधीचे जे महत्त्वाचे विषय घेणार आहोत। जसं की असंख्य शेतकऱ्यांना SRT पद्धत, SRT शेती पद्धत किंवा विना नांगरणी किंवा विना मशागत शेती पद्धत काय आहे ते जाणून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या संशोधन आणि विकास क्षेत्रावर काही शेतकऱ्यांना आपण बोलवतो, तिथं प्रशिक्षण घेतो, त्याच्याबद्दल वेगवेगळ्या ठिकाणी आपले प्रशिक्षण आणि चर्चासत्र असतात त्याच्याबद्दल। तर यापुढील जे आमचे नियोजित कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल माहिती आम्ही आज संध्याकाळच्या लाईव्हवर देणार आहोत। आणि इथून पुढं म्हणजे साधारणतः आता किती एकही लाईव्ह नाही, म्हणजे मार्च महिन्यातले जे लाईव्ह आहेत आणि मार्चमध्ये कोणते व्हिडिओ देणार आहोत त्याच्याबद्दल म्हणजे मी तर अशी विनंती करेल की एखाद्या वेळेस सीझनमधला एखादं लाईव्ह विसरलं तर चालेल, पण ऑफ सीझनमधलं लाईव्ह अवश्य पहा, कारण ते खूप कामाचं असतं, जास्त कामाचं, जास्त पिकांसाठी उपयुक्त असतं, फार तांत्रिक माहिती त्यात असते। त्यामुळं मार्चमधले लाईव्ह जे आहेत थोडेसे वेगळे विषय असतात, ते आपण यापुढचे लाईव्ह अवश्य पाहणं हे आपल्याला गरजेचं आहे। धन्यवाद।